आज सकाळीच प्रमोशनचा एक शूट होता. तो सकाळ सकाळी चिमणीच्या पप्पांच्या सोबत ना करून घेतला. तितक्यामध्ये आला पार्सलवाला. रोजचे 4-5 पार्सल यायलेत, कारण का एवढा मोठा ढीग मागवून ठेवलाय मी. पार्सल घेऊन घरी आले आणि लगेच आवरून ना निघालो शूट साठी. चिमणीचा फोटो शूट, व्हिडिओ शूट करायचा होता, कारण खूप दिवस झालं शूटच नाही केला. मी सुद्धा मस्त आवरलं होतं, म्हटलं माझा सुद्धा शूट करून घेईन सोबतच. आधी चिवताई सोबत ना छान छान व्हिडिओ फोटोज काढून घेतले. तसं मॅडम आता पहिल्यासारखं फोटोशूट वगैरे करून देत नाहीत, कारण का तर आगाव झाले आता. पण वशीला लावत हसत खेळत ना तिच्याकडून आम्ही शूट करूनच घेतो. आज पण ना आम्ही तेच केलं. तिचा शूट करून घेतला आणि नंतर माझा शूट करायला घेतला. व्हिडिओ शूट पण करून घेतला आणि फोटोशूट सुद्धा करून घेतला. आणि छान छान व्हिडिओज फोटोज ना तुम्हाला चिमणी ब्लॉग या इंस्टाग्राम आयडी वर बघायला भेटतील. मी माझा फोटोशूट करत होते तोपर्यंत चिमणीच्या पप्पांनी ना चिमणीचा सेकंड ड्रेस चेंज केला. तसे चिमणीचे ना 3 ड्रेस सोबत फोटोशूट करायचे होते. त्यातील ऑनलाईन मागवलेल्या ड्रेसची लिंक ना मी इंस्टाग्राम स्टोरीला टाकलेली आहे आणि युट्यूबला ना कम्युनिटी पोस्ट मध्ये सुद्धा दिलेली आहे. ड्रेस खरंच खूप छान आहे. चिमणीनं खूप क्यूट दिसत होती ह्या ड्रेस मध्ये. आणि नंतर लास्ट वाला ड्रेस घातला, त्याच्यामध्ये तर चिमणी ना 1 नंबर दिसत होती. आणि लास्ट वाला ड्रेस ना चिवताईला सुद्धा आवडला होता, त्यामुळे ना ती खूप जास्त एन्जॉय करत होती त्या ड्रेस मध्ये. सगळ्यात छान छान व्हिडिओज आणि फोटोज ना चिमणीने याच ड्रेस मध्ये काढून दिलेले आहेत. जसं जसं मॅडम मोठ्या होत चाललेत ना तसं तसं आमचं टेन्शन वाढत चाललेलं आहे, कारण का त्याचा आगावपणा वाढतोय सोबतच. आता इथे आम्ही दोघं आमचे फोटोज काढून घेत होतो तर चिमणीने आम्हाला चिडवत होते. तसं आम्हाला आता एक लेकरू झालं ना, आता आम्ही कपलवाला व्हिडिओ शूट करत होतो. जिम्मेदारीच होती एवढी खांद्यावर की स्वतःसाठी कधी वेळच नाही भेटला, पण आता ना जगून घेत आहे. आणि फर्स्ट टाइमच ना आम्ही असं काहीतरी करत होतो, त्यामुळे ना खूपच जास्त हसू येत होतं मला. हे लोक ट्रेनिंग देऊ देऊ ना माझ्याकडून शूट करून घेत होते. मी थोडी हिरोईन आहे, मला काही जमतच नव्हतं. जसं होईल तसंच मग ऍडजस्ट केलं. सगळा शूट ना कम्प्लीट करून घरी निघून आलो आणि नंतर गेलो देवीच्या इथे. गरबा वगैरे चालू झालेला होता. आज संगीत खुर्चीचा खेळ ठेवला होता, तोच ना बारी बारीने सगळे खेळायचे काम करत होते. तसं पावसानं ऐकलेला आहे आमचा आणि तो ना रडायचा थांबलाय, त्यामुळेच ना आता आम्ही सगळेजण मस्त एन्जॉय करत आहे. लहान मुलांचा गेम झाल्यानंतर ना मुलींचा सुद्धा घेतला. वर्षातून एकदाच एन्जॉय करायला भेटते, त्यामुळे सगळे मनसोक्त एन्जॉय करतात. इथे दादू सुद्धा गरबा खेळायचं काम करत होता बरं का. हा तर एवढा एन्जॉय करतो की याला झोपायची सुद्धा सूद नाहीये. आणि दुसरीकडे ही चिवताय त्याला पिडायचं काम करत असते. आता पैठणीसाठी ना बायकांची संगीत खुर्ची चालू झाली होती. खरं तर हे गेम जिंकण्यासाठी नाही, एन्जॉय करण्यासाठी असतात. मी तर कायम पहिल्याच राऊंडला बाहेर निघते, पण ह्यावेळी 4-5 राऊंड तर थांबले होते बाबा. इज्जत बच गई रे लाला. आता इथे आमच्या आईसाहेब उद्याच्या गेमची प्रॅक्टिस ना आजच करत होत्या. आमच्यावर विश्वासच नाही यांना. आम्ही गेम ठेवलेत म्हटलं ह्यांना जरा डाऊट आहे. मग काय फिरा घरा असं एन्जॉय करायला भेटलं तर अजून काय पाहिजे. आता आईसाहेबांचं बघून ना सगळेजणच प्रॅक्टिस करायला ना उद्याची मैदानात उतरले होते आणि पूर्ण दिवस एन्जॉय करून ना असा आजचा दिवस संपला.